नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. साप्ताहिक विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही कलाकृती अशा असतात त्या मनावर कोरल्या जातात, तर काही कलाकृतींमुळे काही जोड्या मनावर अधिराज्य गाजवतात. अशीच रंगभूमीवरची एक जोडी जिने आपल्या मनावर अधिराज्य गाजवले, ती तब्बल 30 वर्षानंतर पुन्हा एकदा रंगभूमीच्या माध्यमातून आपल्या भेटीला येते. ती जोडी आणि रसिक प्रेक्षक यांच्या रेशीम गाठी पुन्हा एकदा जुळून आल्यात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि तो योग जुळून आलाय आता थांबवायचं कसं या नाटकामुळे. अर्थात तुम्ही ओळखलं असेल माझ्यासोबत कोण आहे. तर माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने. नमस्कार. साप्ताहिक विवेकमध्ये मी खूप मनापासून स्वागत करते. जेव्हा कळलं की या नाटकामध्ये ही जोडी पुन्हा एकदा येते, तर कुसुम मनोहर लेले हे नाटक आठवल्याशिवाय राहत नाही. अर्थात आमच्या पिढीने हे नाटक प्रत्यक्ष रंगभूमीवर पाहिलं नाहीये, मी स्वतः ते युट्यूबवर पाहिलंय आणि जुळून येती रेशीम गाठीमध्ये सुद्धा आम्ही पाहिलंच होतं. पण पुन्हा एकदा रंगभूमीच्या माध्यमातून एकत्र येतानाच्या काय भावना आहेत? खूपच छान वाटतंय आणि खूप आनंद होतोय की मला परत गिरीश बरोबर काम करायला मिळालंय. कारण रंगमंचावर काम करणं गोष्ट वेगळी आहे आणि मालिकांमध्ये तुम्ही काम करणं गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे रंगमंचावर त्याच्याबरोबर काम करताना पुन्हा एकदा तोच मला प्रत्यय येतोय जो मला कुसुम मनोहर लेलेमध्ये आला. पण कुसुममध्ये मी थोडीशी यांच्याबरोबर काम करताना घाबरलेले होते, थोडीशी दडपण असायचं. ते हळूहळू कुठेतरी मोकळं झालं आता. आणि आता मी त्याच्यावर काम करताना मी कम्फर्टेबल आहे असं म्हणेन. मला खूपच सहजता वाटते आणि खूप छान त्याच्यामुळे. आणि तो इतका सहज वावरतो त्याच्यामुळे आपोआप त्याच्या आजूबाजूचे सहकलाकार सुद्धा सहजरित्या वावरतात. म्हणजे जणू काही आपलं घर आहे असं वाटायला लागतं. तर खूप छान वाटतंय मला. आणि मी म्हटलं तसं खूप शांत इकडनं की माझा सहकलाकार खूप चांगला आहे. गिरीश सर, तुम्ही काय सांगाल? नाही, बेसिक जो मुद्दा आहे तिचा तोच माझा आहे की मला एक खूप जुनी मैत्रीण माझ्याबरोबर काम करते याचा आनंद आहेच. कम्फर्ट झोन ज्याला म्हणतात ना, की आपला एक नाटकामध्ये तुम्ही 2 तास एकत्र असता आणि नाटका व्यतिरिक्त बराच वेळ एकत्र असता. आम्ही कुसुममध्ये इतका वेळ नाटका व्यतिरिक्त काढला आहे की आम्हाला एकमेकांबद्दल खूप छान माहिती आहे. एकमेकांच्या सवयींबद्दल माहिती आहे, एकमेकांच्या स्वभावाबद्दल माहिती आहे, एकमेकांच्या आवडीनिवडींबद्दल माहिती आहे, एकमेकांच्या फॅमिलीजबद्दल माहिती आहे, एकमेकांच्या एकंदर वाचनाबद्दल, अवलोकनाबद्दल, ज्ञानाबद्दल सगळं. म्हणजे दोन्ही व्यक्ती आम्हाला माहिती आहे, एकमेकांना आम्ही माहिती आहोत. त्याचा ना इनडायरेक्टली खूप फायदा होतो. आणि मुळात ना आम्ही सुदैवानी उद्देश चांगले असलेले नटनटी आहोत. मला तिचं काम कधी खायचं नसतं आणि तिला माझं काम कधी खायचं नसतं. तो एलिमेंट आला की नाटक झोपतं असं माझं नेहमीच हे आहे. एकमेकाला कॉम्प्लिमेंट करणारे आम्ही आहोत आणि प्लस एकमेकाला कॉम्प्लिमेंट करताना कम्फर्ट फील करतो आम्ही. मला तिच्यावर काम करताना खूप निर्धास्त वाटतं आणि तिला पण माझ्याबरोबर काम करताना निर्धास्त वाटत असावं. सो याचा सगळ्याचा इफेक्ट जो येतो ना, तो समोरच्या लोकांना येतो की अरे काय मस्त दिसतात ते दोघं. जो आत्तापर्यंत अनुभव आला जुळून येते रेशीम गाठीमध्ये. तिथे तर यायचा हे नव्हता कारण कुसुममध्ये आमचे रोल्स फार वेगळे होते. एकात मी तिला एक रोल करताना मी तिला फसवायचो आणि दुसरा रोल करताना मी शिव्या द्यायचो खूप. पण तिथे आम्हाला सहवास मिळाला, आमची मैत्री तिथे झाली तिघांची, संजय, मी आणि ती. सो आय एम हॅपी की परत सुकन्या या नाटकात आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन एक कमर्शियल गणित ज्याला म्हणतात ते निर्मात्यांच्या दृष्टीने आणि आमच्याही ऑफकोर्स दृष्टीने, आम्ही काय व्यावसायिक नाटक करतोय तर सगळ्याचा शेवटी हिशोब तिथे येतो. तर त्या दृष्टीने सुद्धा मी वेटिंग होतोच की सुकन्यानी हो म्हटलं तर बरं होईल. एक चांगलं इक्वेशन, दोघांच्या नावाची एनकॅशमेंट. मी प्रेक्षक आत्ता बघताना असं म्हणतील बस काय ह्याला आम्ही एवढं प्रेमाने म्हणतोय आणि तुम्ही एनकॅशमेंट म्हणता काय. पण ती एनकॅशमेंट आहे ना शेवटी. मी तुम्ही त्याच यांनी अरे वा हे दोघं आहेत का असं म्हणणार ना, तर ती एनकॅशमेंट आहे. या पैशाच्या बाबतीत नसेल पण भावनांच्या बाबतीत सुद्धा एनकॅशमेंट आहे की ती आमचं ते भांडवल आहे. ते डेफिनेटली आय एम हॅपी. मला वाटतं ते प्रेक्षकांना पण ती तुम्हाला परत एकदा बघणं ही पर्वणी आहे. Yes. त्यामुळे ती आमच्यासाठी पण आनंदाचीच गोष्ट आहे. आणि तुम्ही कुसुम मनोहर लेलेचं सांगितलं, म्हणजे त्यावेळेस तुम्ही भूमिकांची अदलाबदल करायचा, संजय सर आणि तुम्ही, म्हणजे ते एक वेगळा प्रयोग होता. तर तेव्हाचं आणि आत्ताची नाट्यसृष्टी यात काही बदल वाटतो का?
बदल होतो तीच नाट्यसृष्टी असं मला वाटतं, कारण ते बदलणारीच असते. नाही तर ते स्टॅग्नन्सी आली तर ते नाटक नाही. नाटक हा प्रयोग आहे. रंगभूमी हा प्रयोगशील माध्यम आहे. ते सतत प्रयोग करत राहतं. म्हणजे एकांकिकांमध्ये लॅबॉरेटरीसारखे प्रयोग होत आहेत आणि ही शोरूम आहे. इथे प्रयोग झालेल्या गोष्टी इथे येत आहेत. फक्त एक मोठा फरक असा झाला जो मी बघितला. 1984 साली मी मुंबईत आलो आणि आज 41-42 वर्ष झाली. तेव्हा दोन वेगवेगळे स्ट्रीम्स होते. एक प्रायोगिक रंगभूमी नावाची एक रंगभूमी होती, जिथे काही तिकिटाची अपेक्षा न धरता प्रयोग केले जायचे. छबिलदास चळवळ त्याला म्हणायचे, ठिकाणामुळे असेल. पण अशा काही प्रकारची नाटकं यायची की जी फक्त व्यावसायिक प्रायोगिक. प्रायोगिक किंवा स्पर्धा तर रंगभूमीवरच राहायची. त्यात पुन्हा स्पर्धात्मक रंगभूमी हा एक वेगळा प्रकार आहेच. म्हणजे एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा याच्या माध्यमातून तो एक वेगळा आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त प्रायोगिक रंगभूमी म्हणून एक वेगळा स्ट्रीम होता आणि व्यावसायिक रंगभूमी. तो हळूहळू त्यातल्या मधल्या भिंती कमी होऊन तुटत जाऊन नंतर मी काळ असा पाहिला की जिथे त्या प्रकारची नाटकं डायरेक्ट व्यावसायिक रंगभूमीवरच ओपन झाली. विवेक बेळ्यांची नाटकं असतील, गिरीश जोशीची नाटकं असतील, अभिराम बडकमकरची नाटकं असतील. आणि त्याला कारणीभूत जे हे काही लेखक, काही दिग्दर्शक, काही नेपथ्यकार होते, त्यांनी हा बदल घडवून आणला. पण ॲट द सेम टाईम हा बदल नुसता ह्या लोकांमुळे, रंगकर्मींमुळे घडला नाही, तो प्रेक्षकांमुळे पण घडला. कारण प्रेक्षक पण तसे हळूहळू प्रगल्भ होत गेले. ते तसं ॲक्सेप्ट करत गेले आणि बोंबिलवाडी म्हणा, माकडाच्या ती शॅम्पेन म्हणा, अशी उदाहरणं म्हणतो मी, की तिथून जे वेगळी नाटकं यायला लागली, लोकांनी ॲक्सेप्ट केली. आणि आता तर फारच वेगळ्या प्रकारची नाटकं डायरेक्ट व्यावसायिक रंगभूमीवर ओपन होतात. लोकांना ते आवडतात. मी धाडसी विधान करीन, मी जगातलं खूप थिएटर पाहिलं नाही, पण अमेरिकेत आणि लंडनला जाऊन मी काही नाटकं पाहिली किंवा ऐकिवात जे आहे ते, की मराठी रंगभूमीवर जितके विषय या अवकाशासाठी स्टेजच्या तपासले गेले तेवढे जगातल्या कुठल्याच भाषेत तपासले गेले नाहीत. म्हणजे अगदी फिल्लमबाजी असेल, फटकेबाजी असेल, राशीचक्र असेल, 40 नंतरचे कामजीवन असेल, ते नाटकं असतील, मग ऐतिहासिक असतील, पौराणिक असतील, काय कॉमेडी असतील, प्रहसन असेल, पॉलिटिकल असतील, काय तुम्ही म्हणाल ते, तुम्ही म्हणाल तो प्रकार, जॉनर, आणि आपल्याकडे नाटक झालेलं आहे व्यावसायिकला. तर इतकं मला वाटत नाही. आणि ते प्लस एका ठिकाणी नाही, विंचवाच्या बिराळासारखं ते घ्यायचं सगळं, दुसऱ्या ठिकाणी जायचं, तिथे उभं करायचं, तिथे प्रयोग करायचा. बाकी सगळ्या जगातलं थिएटर हे एका ठिकाणी आहे. मी अभिमानाने सांगतो की आमचं थिएटर रोज वेगळ्या ठिकाणी जातं, वेगळ्या प्रेक्षकांसमोर सादर होतं. 7-7, 8-8 वर्ष एकाच ठिकाणी आम्ही सेट लावून ठेवलं आहे, व्यवस्थित मजबूत आणि प्रयोग करतोय. अंडरस्टडीज काम करत आहेत. ओरिजिनल नटच नाही आता, असं नाही, ओरिजिनल नट मी आणि सुकन्याच या नाटकाचे कितीही प्रयोग झाले तरी काम करणार आहोत. हे मी अभिमानाने सांगतो. हे प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं की अशी रंगभूमी कुठेच नाही जगात. हे फक्त आपल्याकडे होतं आणि ते फक्त प्रेक्षकांच्या प्रेमामुळे होतं. सो हे जे आहे हे डेफिनेटली खूप वेगळेपणा आहे थिएटरचा. आणि म्हणून ते थिएटर अजूनही आम्हाला करावंसं वाटतं आणि अजून ते जिवंत आहे. खरं म्हणजे रंगभूमी म्हणजे कलाकारांसाठी विद्यापीठ असतं तसं आहे. आणि तुम्हाला पाहणं म्हणजे आमच्यासाठी पण ते शिकण्यासारखं असतं. अजून एक म्हणजे बदलतो काळ, जसा बदलतो तसं रंगभूमी पण बदलत गेली. आणि आत्ता आपल्या रोजच्या जीवनात ज्या काही गोष्टी घडतात त्या रंगभूमीवर बघायला सुद्धा आवडतात. आणि तसंच या नाटकाचा विषय आहे. म्हणजे मोबाईलमुळे किंवा तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन स्मार्ट झालं, पण तेवढेच प्रॉब्लेम सुद्धा वाढले आणि ते आता समोर यायला लागलेत. तर याच एका आयामावर या नाटकातून भाष्य केलेलं आहे. तर ते किती महत्वाचं आहे? महत्वाचं आहेच. ते घातक किती आहे आणि त्याचा आपण कसा सजगपणे वापर करावा ते नाटक, त्याबद्दलचं हे नाटक आहे. जास्त खोलात शिरलो तर नाटकाची कथा तुम्हाला कळेल, त्यामुळे मी जास्त येत नाही. पण बारीकसं असं सांगतो की तुम्ही जो विषय मगाशी म्हणालात की निर्जीव फोन जितका स्मार्ट होत चालला आहे ना, इतकी फीचर्स त्यात आले आहेत, इतका तो हुशार होत चालला आहे की ते वापरणारा माणूस निष्काळजी होत चालला आहे. कारण त्याला माहिती आहे की याच्यात सगळं आहे. म्हणजे ऑटोमॅटिक गाडी चालवताना जसं होतं ना, की आजकाल गिअरची गाडी म्हटली, अरे बापरे गिअरची गाडी चालवायची का, असं जे होतं काही लोकांना. किंवा तिथले काही मित्र येतात ते म्हणतात की अरे बापरे तुझ्याकडे अजून गिअरची गाडी आहे का, मी चालवलीच नाही गिअरची गाडी. पण एकीकडे ते असं विचारतात की तुम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरताय, पण तुम्हाला बेसिक टेक्नॉलॉजीचा विसर पडला आहे. मी तुमचा डावा हात, डावा पाय हे गेलेत कामात ना आता.
ते करू शकत नाहीत तुम्ही. असं ते होतंय थोडंसं. आणि म्हणून मला असं वाटतं की ते नाटक त्याबद्दल कुठेतरी बोट ठेवेल आणि जाणीव करून देईल की तुम्ही नवीन गोष्ट स्वीकारा. म्हणजे या नाटकातलंच एक वाक्य आहे की तुम्ही इन्व्हेन्शन्स थांबवू शकत नाही, पण तुम्ही शहाणे होऊ शकता किंवा राहू शकता. प्रत्येक येणारी गोष्ट तुम्ही नीट पाहू शकता स्कॅन करून की हे काय आहे, मग मी वापरीन. त्याचा डोळेझाकपणे वापर. म्हणजे तेही वाक्य नाटकात आहे की तंत्रज्ञानाचा डोळेझाकपणे केलेला वापर जो आहे ना, तो फार घातक आहे. आणि तो त्याबद्दल आपण अवेअर व्हायला पाहिजे, सजग व्हायला पाहिजे. नाही तर ही पंचज्ञानेंद्रिय सुद्धा जातील. म्हणजे एक एवढा गोळा उरेल नंतर नंतर, ज्याला फक्त काहीतरी आहे, जीव आहे, आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी जर का जडून गेल्या तर उपयोग काय त्याचा. खरंय. म्हणजे अति तिथे माती आपण म्हणतो. हा. तंत्रज्ञानाच्या अति आहारी जाऊन आपण आपलंच नुकसान करून घेतो. एक्झॅक्टली. सुकन्या देवी, तुम्हाला विचारेल, आपण कुटुंब व्यवस्थेबद्दल बोलतो, या नाटकातूनही त्यावर भाष्य केलेलं आहे. पण हे जेव्हा बोलत असताना पालक आणि मुलांचा संवाद कुठेतरी हलवत चाललाय, हे वाक्य आपल्या कानावर येतं. किंवा आजची विभक्त कुटुंब पद्धत असेल किंवा जनरेशन गॅप हा शब्द सुद्धा वापरला जातो. तर या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा स्वतः एक आई आहात, तर याकडे बघताना तुमचा दृष्टिकोन. नाही, आपण त्यांच्याशी त्यांच्या भाषेतून मैत्री करायला पाहिजे असं मला वाटतं. की जेव्हा माझ्या मैत्रिणी जेव्हा म्हणतात की बाई मला नाही कम्प्युटरबद्दल कळत हां, मला नाही त्यातलं काही कळत हां, तर मला असं वाटतं की नाही, आपण ते समजून घ्यायला पाहिजे, आपण ते शिकायला पाहिजे. आणि मग त्या याने माझ्याबरोबर ज्या तरुण मुली आहेत, ज्या जुल्याच्या वयाच्या आहेत, त्यांच्याकडनं मी एक एक गोष्ट शिकत असते की मी कुठे मागे पडता कामा नये. कारण हे आताची पिढी खूप वेगळी आहे, खूप सॉर्टेड आहे, त्यांच्याकडनं पण खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. असं नाही की आपल्यालाच सगळं समजतं, त्यांच्याकडनं पण खूप. तर तुमचं ते विद्यार्थी दशेत, माझं म्हणणं असं की आपण नेहमी विद्यार्थी दशेत असावं. मग आपण कुणाकडूनही काही शिकत असतो. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुण आहेतच, असं नाही आहे. कोणी सर्व गुण संपन्न नसतं, तसं सर्व दुर्गुण संपन्न पण कोणी नसतं. त्याच्यामुळे आपण विद्यार्थी दशेत असलं पाहिजे. आणि आपण त्यांच्याशी जर मैत्री करायची असेल तर ह्याच भाषेतून करायला लागेल आता मैत्री. आणि काही गोष्टी ह्या आपण पण वाचल्या पाहिजेत, आपण बघितल्या पाहिजेत, आणि आपण पण त्या आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटतं. तर तो संवाद होईल. आणि नुसतंच आपण हल्ली मेसेजेस न कळता तो संवाद साधला पाहिजे. म्हणजे मला शक्यतो असं आवडतं, कोणाचा वाढदिवस असेल किंवा कोणाचं काही सुखदुःखामध्ये आपण मेसेज करण्यापेक्षा त्या व्यक्तीशी आपण फोनवरती जर बोललो, प्रत्यक्ष जाऊन भेटणं नाही जमलं तरी फोनवर तरी बोललं पाहिजे. तो संवाद घडला पाहिजे. बोलून आपलं मन जास्त मोकळं होतं लिहिण्यापेक्षा, असं मला वाटतं. त्यामुळे आपणही थोडं बदललं पाहिजे आणि संवाद साधला पाहिजे. नुसतंच त्या पिढीला दोष देऊन उपयोग नाही. नक्कीच. मला वाटतं आता तुमच्याशी चर्चा केल्यानंतर मनोरंजन हा उद्देश आहेच या नाटकाचा, पण आपल्या मनात अनेकदा प्रश्न असतात ज्याची उत्तरं कोणाशी बोलल्यावर सुद्धा आपल्याला मिळत नाही, तर एखादी कलाकृती पाहिल्यानंतर ती मिळू शकतात. तर या नाटकातून ते उत्तर मला वाटतं अनेकांना मिळेल. आणि या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हाला बघण्याचा ज्या रेशीम गाठी जुळून आल्या आहेत त्या आता परत कधी थांबू नये असं मला वाटतं. इंटरव्हलला आम्हाला आमच्या निर्मातीमध्ये 2 खुर्च्या ठेवून त्यावर बसवणार आहेत आणि 5-5 रुपये तिकीट लावून आम्हाला खरं तब्बल 30 वर्षानंतर हा योग आलाय, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये ते आनंदाचं वातावरण आहेच. आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. Thank you. आणि Same तुमच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. या नाटकामध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत आणि आता माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेत्री जान्हवी पणशीकर. नमस्कार ताई. नमस्कार. साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद. नवीन नाटक आहे, आजच्या पिढीला भावणारं नाटक आहे, तर काय सांगाल? आता थांबवायचं कसं, हे नाटकाचं नाव आहे. आता लगेचच रंगभूमीवर पहिला प्रयोग आहे त्याचा. हे नाटक म्हणजे असं तर फॅमिली स्टोरीज आहे, परंतु आजच्या काळात जी येणारी तंत्रज्ञान, फोन आणि इंटरनेट आणि इंस्टाग्राम ह्यांनी जी काही संकटं येतात आपल्यावरती, त्यातलं एक छोटंसं संकट आमच्या घरावरती आलेलं आहे. आणि ते आम्ही आमचं छोटंसं कुटुंब आहे. मुलीचं लग्न करू घातलेलं असतं, 15 दिवसावर लग्न असतं. आणि अशा वेळी काही झाल्यानंतर घरामधले आम्ही सगळी कुटुंब कसं एकत्र होतो आणि कसं एकत्र येऊन साथ देतो, या संकटावर मात कशी करतो. कारण समाजाचं खूप बंधन म्हणण्यापेक्षा समाजाची भीती असते की लोक काय म्हणतील. हे कायम आपल्याला एक मध्यमवर्गीय लोकांना असतं की लोक काय म्हणतील. त्याच्या ह्याच्यातनं आम्ही कसे बाहेर पडलो, कसं काय झालं, ते सगळं या नाटकामध्ये आहे. गिरीश ओक, सुकन्या मोने, मी आहे, नंतर ऐश्वर्या शेटे आणि आकाश पाटील, ही आम्ही अशी कौटुंबिक लोक आहोत त्याच्यामध्ये. बरोबर.
ताई, तुम्हाला तर नाटकाचं बाळकडूच मिळालेलं आहे, म्हणजे तुम्ही नाटकाचा आधीचा सुवर्ण काळ जो म्हणतात तो सुद्धा अनुभवलाय. हो. तर काय फरक वाटतो? फरक तर खूपच आहे. म्हणजे आधी मी केलेली नाटकं वसंत कानेटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर आणि पुबा भावेंचं हे पद्मिनी नाटक होतं. म्हणजे अशी त्याचा मोठा मोठा गाभा असलेली नाटकं होती. मोस्टली ऐतिहासिक त्याला बॅकग्राऊंड असते. टोमी नवेजला, आचार्य अत्र्यांच्या त्यावेळेचा काझी खटला, म्हणजे त्याची कथानकाचा आवाका मोठा असायचा. स्टारकास्टसुद्धा मोठी होती. तर ते मोठं सगळं करताना आताही तेवढंच मोठा सगळा बोजवारा आहे नाटकाचा. कमी पात्रात होतं आणि आता विषय बदलले. म्हणजे तेव्हा आपण काहीतरी लोकांना समाजाचं देणं लागतं म्हणून काहीतरी ऐतिहासिक गोष्टी लोकांसमोर याव्यात. शिवाजीच्या, संभाजीच्या गोष्टी, काही पद्मिनीचं म्हटलं तसं यावं. पण आता लोक समाजात आज काय चाललं आहे किंवा पुढे काय होण्याची शक्यता आहे ह्याच्यावर लिहू इच्छितात आणि ह्याच्यावर नाटकं येतात की सध्याची परिस्थिती. तर ते करताना मला जरा वेगळं आणि हे वाटते, आहे, मजा येते. या नाटकाचा विषय जेव्हा वाचला तेव्हा एक गोष्ट जाणवली की कुटुंब व्यवस्था हा कुठेतरी त्यामध्ये एक विषय आहे. हो, हो. आज जर आपण पाहिलं तर कुटुंबांमधला संवाद थोडा कमी झालाय. हो. तर ही परिस्थिती पाहताना काय वाटतं? ही परिस्थिती खरं आता चांगली नाही वाटत. कारण पूर्वी असं होतं ना, घरात काका मामा असायचे, काकी असायच्या, तर आई नाही तर कोणाची साथ असायची एकमेकांशी बोलायला. आता बोलायलाच कोणी नाही असं होतं. आपले सख्खे मावशीसुद्धा कुठेतरी लांब बसते कोणाशी बोलायला. मामा काका बोलायला कोणी नाही. त्यामुळे आत्ता जे आपण कुटुंबात 4 माणसं आहेत तीच सगळी एकमेकांना धरून राहावी, एकमेकांना समजून राहावी अशी वेळ आलेली आहे. कारण बाहेरचं कोणी आपल्या मदतीला येणार नाही आहे. एक तर शेजारी तरी येतील किंवा आपले जे कुटुंबिक माणसं आहेत तीच एकमेकांची मदत करू शकतात. अशी आत्ताची परिस्थिती आहे. बरोबर. बरं. आणि निश्चित दुःख होतं, कारण खूप तेव्हा किती 15-20 माणसं घरात असेल, कोण कुठे राहील कोणी बघायचंच नाही ना. खरं आहे. आता मोठं घर असून घरात माणसं कमी आणि एकमेकांमध्ये तितकं समजूतदारपणा नाही, असं आत्ता चाललेलं आहे. बरोबर. सध्या रंगभूमीवर खूप वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं आपल्या भेटीला येतात आणि आपल्या आजच्या तरुणाईला मनाला भावतील असे वेगवेगळे विषय आहेत. आणि असंच एक नवं नाटक आणि दिग्गज कलाकारांची फौज त्या नाटकातून आपल्याला पाहायला मिळते. आता थांबवायचं कसं हे ते नाटक आहे आणि या नाटकातले कलाकार आत्ता माझ्यासोबत आहे. मालिकांमधनं तर या कलाकारांनी आपल्या मनावर अधिराज्य गाजवलंच आहे आणि मालिकेतली दीर वहिनीची जोडी नाटकातून बहीण भावाच्या रूपात आपल्या भेटीला येते. ऐश्वर्या शेटे आणि आकाश पाटील आत्ता आपल्यासोबत आहे. सर्वप्रथम तुम्हाला दोघांनी खूप खूप शुभेच्छा तुमच्या नवीन नाटकासाठी. तर या नाटकाविषयी काय सांगशील आणि रंगभूमीवर काम करतानाचा अनुभव कसा आहे? खूप नर्वस, प्रेशर, रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक्साइटमेंट सगळंच आहे. या सगळ्याचं एक मिक्सचर आहे. ओव्हरवेल्मिंग म्हणू शकता. सगळंच खूप एकदम भरून आल्यासारखं आहे. कारण माझं हे व्यावसायिक पहिलं नाटक आहे आणि त्याही इतक्या छान छान कलाकारांसोबत. आकाशसोबत तर मी कम्फर्टेबल आहेच, कारण आम्ही याआधी तुम्ही जसं मेन्शन केलं तसं आम्ही एकत्र काम केलं. आमची 6 वर्षाची ओळख आहे. पण सुकन्याताई, गिरीश सर, जान्हवीताई यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम करते आणि एक वेगळं होल अँड ऑल पॅकेज आहे. कारण त्यांच्याकडे स्वतःचाच खूप एक्सपिरियन्स आहे. 30 वर्षाहून जास्त त्यांनी रंगभूमीवर काय म्हणतात प्रयोग गाजवलेत म्हणूया आपण. आणि जान्हवीताईंकडे तर काही वारसाच आहे पणशीकरांचा असो. त्यामुळे हे सगळंच खूप 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 छान वाटतंय. सगळ्यांकडनं त्यांचे अनुभव ऐकायला मिळतात. तेव्हा आज पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर मी आले आणि एक छोटासा पीस करायचा होता, तेव्हा जी धडधड होती ना, ती एक वेगळंच होतं. पण आता बघू कसं काय होतंय आणि एक्साइटेड आहे. काय बोलू. कसा अनुभव आहे आणि प्रॅक्टिसचे दिवस कसे होते? तालमीचे दिवस खूप छान होते. खानपान छान झालंय आमचं. प्रत्येक इंटरव्ह्यूला आम्ही तेच म्हणतोय. तालीम पण सुंदर झाली आणि आजचा एक वेगळा अनुभव होता. बिकॉज ऑफ आम्ही रिहर्सलच्या हिशोबाने आलो होतो, पण आम्हाला सडनली शॉकिंग न्यूज मिळाली की आपल्याला एक शूट करायचं आहे, एक पीस. तेव्हा आम्ही आणि अचानक एवढे म्हणजे जे काही 15-20 जण बसले होते, पण तरी ते एक काय म्हणतात, एक अचानक आपण शॉक देतो ना, एक रिस्पॉन्सिबिलिटी. पण ती जबाबदारी आज वाढल्यासारखं वाटलं. पण आम्ही छान ती पेलवली सगळ्यांनी. पेलवली म्हणजे मी तर पहिल्याच ह्याच्यामध्ये मी माती खाल्ली की मी चष्मा घालून आले ऑन स्टेज. पण मी रिहर्सलच्या हिशोबानेच होते आणि मी चष्मा घालून आले. त्याच्यानंतर माझ्याकडनं माझा माईक पडला, तरी माझं सगळं ते तसंच कंटिन्यू. पण हे करतच पुढे जायचं असतं. हो, ते तर झालंच. पण मी ब्लँक झाले होते आणि तिथे मला असं जाणवलं की
आपल्या मालिकांमध्ये कसं आपल्याला रिटेक माईक पडला की सर एक मिनिट माईक पडलाय रिटेक हे करायची जी संधी असते ती इथे नाही, आणि ते धरून ते सावरत कसं करायचं हा मला पहिल्याच वेळेला अनुभव आला. सो बघू आता इथून पुढे काय होणार आहे. पण मजा आली आज, एक आम्हाला झलक तरी मिळाली. हो. एक पण response मालिका आणि नाटकाचे प्रयोग यात काय फरक वाटतो? नाटक म्हणजे जिवंत याच आहे ना, हो. आणि अभिनय मालिका जिवंत आहे. म्हणजे माझं म्हणणं तरी असं मी जे अनुभवलंय ते मालिका म्हणजे प्रसिद्धी आहे आणि नाटक म्हणजे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. सो ते मला पर्सनली जाणवलंय 2 लीड केल्यानंतर, एक विलन केल्यानंतर आणि आता नाटकात एवढी छान मुख्य भूमिका मिळाली. नाटक इज रिव्हॉल्विंग अराउंड यू. सो ते एक खूप मोठी जबाबदारी आहे, कारण नाटक करणं इज नॉट इझी. त्या नाटकामधले सगळे इमोशन्स आपण मालिकांमध्ये ॲटलिस्ट सर नाही येते रडायला प्लीज घेऊया असं ऑप्शन नाहीये आपल्याला इथे. सो हा होल अँड सोल वेगळाच अनुभव आहे आणि बरंच शिकायला मिळतंय. कारण हे मी सुकन्याताईंना लिटरली बघते ना, जान्हवीताईंना, गिरीश सरांना, की रडायचं किंवा असं काही असेल तर एका वाक्यानंतर त्यांच्या डोळ्यातनं घडाघडा अश्रू येत असतात आणि मी स्टारस्ट्रक होते त्या मोमेंटला. कारण खूप मोठी गोष्ट आहे ती. मीही प्रयत्न करते, माझ्याकडनं होतं, पण ते जसं त्यांना जेवढ्या इजने जमतं ना त्या इजने आपल्याला जमायला पाहिजे असं एक मनामध्ये येऊन जातं. हे लोक म्हणजे कसं आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत. खरं, आमचं विद्यापीठ, जेवढं बरोबर. विद्यापीठच आहेत आणि आमचं जेवढं वय आहे तेवढा त्यांचा एक्सपिरियन्स आहे Experience आहे. त्याच्याहून त्यावेळी जास्त. जास्त. त्यामुळे त्यांच्याकडून तर रोज शिकण्यासारखं मिळतं. आणि म्हणजे मी गिरीश सरांना पण बघतो, ते पण एकदम येतात सप 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 कधी कसेच निघून जातात कळत नाही. सुकन्या मॅम त्यांचा अनुभव वेगळा आहे आणि त्यांना जे थॉट येतात ते थॉट म्हणजे अरे या लेवलला आपल्याला गेलं पाहिजे. गेलं पाहिजे किंवा तो विचार आपल्याला आला पाहिजे, म्हणून आम्ही पण मग नाटक मला करतोय. काय विचार होता की आपलं पहिलंच आहे त्यामुळे आपलं काही नाही, कम्पॅरिझन म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलात की मालिका आणि हो, रंगभूमी, नाटक, तर तेच आहे. ह्या थॉट पर्यंत पोहोचण्यासाठी आपण रंगभूमीचा हे घेतोय, मदत घेतोय बरोबर. रंगभूमीची आणि तिथे काम करतोय. सिनेमा त्यांच्या जागी आहे, सिरियल त्याच्या त्याच्या जागी जागी आहे. आहे बरोबर आहे. आणि नाटक हे त्याच्या जागी. इथे पॉलिश व्हायचंय, प्रत्येकाची, हो. आपल्याला काहीतरी स्ट्रॉंग व्हायचंय, म्हणून आम्ही सगळेच मिळून काम करतो. आणि आमची भट्टी चांगली जमली. आई, बाबा, आजी, बरोबर. तन्वी म्हणजे माझी बहीण, मी, आम्ही सारखे भांडत असतो आणि ही माझा सारखा छळ करतच असते. मला वाटतं हे चित्र सगळ्याच घरांमध्ये असतं. पण जसं तुम्ही नाटकांबद्दल बोललात तर मला वाटतं कलाकार घडवण्याचं काम नाटक करत बरोबर. असतं आणि हा तुमच्यासाठी सुद्धा वेगळा एक्सपिरियन्स असेल. एक प्रश्न विचारणार आहे तो म्हणजे आजच्या तरुणाईला भावेल असा विषय आहे, जेनझी बद्दल जे आपण बोलत असतो. तर त्यांना काय सांगाल की हे नाटक पाहावं, कारण त्यांच्या विषयीचा हा विषय आहे. हो, अगदीच त्यांनी पाहावं. कारण आता ज्या प्रमाणात लोक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, आय एम नॉट प्राऊड अबाउट इट, पण मी नाही, म्हणजे मी ज्या प्रमाणात माझ्या करिअरला धरून असलं पाहिजे त्या प्रमाणात मी सोशल मीडियावर नाही ऍक्टिव्ह. सो जे मी असलं पाहिजे, पण त्याला ना एक बॅलन्स असतो जो लोकांनी केला पाहिजे, की सतत मी इथे खायला गेले, मी तिथे गेले, आज हे खाल्लं ते हे ना कधी कधी खूप टू मच इन्फॉर्मेशन असते जे तुम्ही बॅलन्स आउट केली पाहिजे. कारण अनेक स्ट्रेंजर्सना तुम्ही ही इन्फॉर्मेशन पास ऑन करताय. सो त्या वेने पण आहे. आणि पिढीला आईबाबांच्या पिढीला सुद्धा एक मेसेज जातो की आपल्या मुलांना कसं समजून घ्यायचं आहे किंवा काय आहे गिव्ह अँड टेक आणि जनरेशनल गॅप. सो तो छान पद्धतीने मांडला गेला आहे. सो बघायला सिरियस, हसणं, रडणं सगळं आहे, पॅकेज आहे. फुल पॅकेज आहे नाटकात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आधुनिक काळात आता ही जशी म्हणाली की टेक्नॉलॉजीचा कसा वापर केला जातोय, तर त्यामुळे काय सिच्युएशन घडू शकते Exactly. किंवा तुमच्यासमोर घडली तुम्ही ऑलरेडी, कशात अडकू शकता. कशात अडकू शकता. किंवा आपल्याला कसं असतं, दुसऱ्याच्या घरात झालंय ना, ठीक आहे, आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे इवन मी जेव्हा हे चिराग अरुण पिंपळकर नावाचं पात्र साकारतो तेव्हा मला असं जाणवलं ते की जेव्हा आपल्या घरावरती संकट येतं त्यावेळेला आपल्याला ते कितपत फील होतं आणि जेव्हा दुसऱ्याबद्दल घडतं त्यावेळेला आपल्याला काही एवढं वाटत नाही. तर आधुनिक काळात आत्ताच्या आपल्या की आपण टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला पाहिजे किंवा कुटुंब कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर कॉमेडी आहे, सिरियस नोट पण आहे आणि बाकी मेसेज पण आहे, असं सगळं फुल पॅकेज आहे. त्यामुळे तुम्ही या, हे पहा नाटक आणि आमची मस्ती पण बघा, आमचं काम हे बघा. थँक्यू सो मच. मला वाटतं छोटा पडदा गाजवणारे कलाकार आता रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज आहे, तर आपण त्यांच्यासाठी हे नाटक नक्की पाहूया आणि तुमच्या संपूर्ण टीमला
खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. रंगभूमीवर एक नवं कोरं नाटक आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते. आता थांबवायचं कसं, आणि या नाटकाचे लेखक दिग्दर्शक संदीप दंडवते आत्ता माझ्यासोबत आहेत. नमस्कार सर. साप्ताहिक विवेकमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम या नाटकाची संकल्पना कशी सुचली? मी काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता ज्याच्यामध्ये आजच्या जनरेशन जे टेक्नॉलॉजीच्या आहारी गेल्यानंतर आणि नवनवीन इन्व्हेन्शनला बळी पडतं. ॲक्च्युली इन्व्हेन्शनचा चांगला फायदा करून न घेता, तर त्यामुळे जे प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत किंवा मोस्टली मुलींसाठी जे प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत आणि त्या प्रॉब्लेम्समुळे अनेक मुलींनी आत्महत्या केली किंवा अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. तर हे जे वाचलं त्याच्यानंतर मी खूप डिस्टर्ब झालो आणि मला वाटलं की याच्यावर काहीतरी करायला पाहिजे, यावर लिहिलं गेलं पाहिजे. म्हणून मग मी एकांकिका लिहिली आणि अनेक स्पर्धांमध्ये 25-26 मध्ये आता सादर केली अनेक स्पर्धांमध्ये. तर तो विषय लोकांना खूप आवडला आणि मला पण कळलं की हा विषय लोकांना आत्ताच्या पिढीसाठी सांगणं दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये एका स्पर्धेमध्ये सर आपले डॉक्टर गिरीश ओक परीक्षक म्हणून होते. तर ते खूप भारावून गेले पाहिल्यानंतर. त्यांनी मला फोन केला की काही 2 अंकी तुझ्या डोक्यात आहे का, आणि मी नेमकं 2 अंकी लिहून संपवलं होतं. आणि मी लगेच त्यांना ती मेल केली. सरांनी वाचली आणि त्यांना प्रचंड ते आवडली आणि लगेच मला फोन केला, आपण करतोय, आपण भेटूया. आम्ही लगेच मुंबईला भेटून काम सुरू केलं. असा हा एकंदर प्रवास झाला. म्हणजे एकांकिका ते व्यावसायिक नाटक असा Correct. या संहितेचा प्रवास हो, होता. बरोबर. आणि तुमचं व्यावसायिक नाटकातलं पदार्पणच आहे. हा एक मोठ्या व्यावसायिक नाटकातलं पदार्पण आहे. बरोबर. आणि इतके दिग्गज सगळे कलाकार. हा, तो सगळ्यात मोठा आनंद, तो प्रेशर पण मी घेऊनच इथपर्यंत आलो. तर ते होतंच, कारण गिरीश सर त्याच्यानंतर सुकन्या मॅम पण इन झाल्या. तर माझ्यासाठी एक तर खूप मोठं चॅलेंज होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कॅरेक्टर, म्हणजे मी अशा एवढ्या मोठ्या कलाकारांना आजपर्यंत कधीच मी डायरेक्ट केलं नव्हतं. तर ती एक भीती होती की मी जे सांगेल ते ऐकतील का, त्याप्रमाणे करतील का. पण जसं जसं प्रॅक्टिस होत गेली, आधीपासूनच त्यांनी मला पूर्ण फ्रीडम दिलं होतं की आम्ही दोघंही दिग्दर्शकाचे कलाकार आहोत. तुम्ही आम्हाला ज्याप्रमाणे मोड कराल, ज्याप्रमाणे समजून सांगाल, आम्ही त्याप्रमाणे काम करू. आणि मी म्हणजे जास्त तसं सांगण्याची गरज नाही पडली. दोघेही अत्यंत चांगल्या प्रकारे रोल समजून घेतला आणि त्याप्रमाणे दोघेही काम करत राहिले. त्यामुळे माझं खूप मोठं टेन्शन कमी झालं. आजच्या काळातला विषय आहे, तर तरुण प्रेक्षकांना काय सांगाल की त्यांनी जास्तीत जास्त हे नाटक पाहावं? हा, मला माझं तरुण प्रेक्षकांना, त्याचप्रमाणे पालकांना, मोठसी मुलांच्या पालकांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे नाटक पाहायला आपल्या मुलांसह नक्की या. या नाटकातील विषय एका मुलीला घेऊन असला तरी जे मुलीच्या बाबतीत घडले ते घडतंय, जे मुळात मुलांमुळे घडतंय किंवा काही गोष्टी चुकीच्या केल्यामुळे घडते. तर मला असं वाटतं की मुलांना आणि मुलींना दोघांनाही घेऊन थिएटरमध्ये आणि नक्की नाटक दाखवा. खरंय. मला वाटतं की आजच्या काळामध्ये आईवडिलांशी एवढा संवाद होत नाही, पण आपण अशा काही कलाकृती बघितल्यानंतर आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. तर माझंही प्रेक्षकांना आवाहन आहे की हे नाटक जास्तीत जास्त लोकांनी पाहावं. आणि थँक्यू सो मच सर की इतका चांगला आणि वेगळा विषय तुम्ही रसिकांसाठी घेऊन आला. थँक्यू सो मच. तर तब्बल 30 वर्षानंतर आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी म्हणजे डॉक्टर गिरीश ओक आणि सुकन्या मोने यांना भेटण्याच्या ज्या रेशीम गाठी पुन्हा जुळून आल्या आहेत त्या पुन्हा कधीही थांबू नये हीच आपल्या प्रेक्षकांची इच्छा आहे. तर आपल्या शहरात आल्यावर आता थांबवायचं कसं हे आजच्या विषयावर भाष्य करणारं नाटक नक्की पहा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण सातत्याने भेटणार आहोत. आपल्या कलाकारांना सुद्धा भेटणार आहोत. राजकीय विषयांवर सुद्धा चर्चा करणार आहोत. तर साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.